रामकृष्ण हरी सर्वांना. आषाढी एकादशी आलेली आहे. आषाढी एकादशीला आज आपण एक वेगळा पदार्थ तयार करणार आहोत. वेळ न घालवता, अजिबातही वेळ न घालवता ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची. आज आपण उपवासाला चालणारे असे मस्त आणि कुरकुरीत असे शेव बनवणार आहोत. शेव बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आपण. इथे मी 1 वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे. नंतर चवीनुसार मीठ घेतलंय. मी इथे 1 चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे. नंतर मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि थोडं इथे मी अर्धा चमचा एवढं पिवळं तिखट घेतलेलं आहे. आता सर्वात आधी आपण हा साबुदाणा जो आहे त्याला छान भाजून घेणार आहोत कढईत आणि त्याचं पीठ करून घेऊया. त्याचबरोबर आपण हे जे बटाटे घेतले ते बटाटे आपण कुकरमध्ये उकळून घेणार आहोत. आता मी हे आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तो छान कुरकुरीत होईपर्यंत आपण कढईत त्याला छान लो फ्लेमवर भाजून घेणार आहे. आता आपला साबुदाणा जो आहे तो छान कुरकुरीत झाला. आता आपण त्याचं पीठ करून घेऊया मिक्सरमध्ये. तुम्ही पाहू शकता आता मी तो साबुदाणा छान मिक्सरमध्ये अगदी बारीक त्याला दळून घेतलंय आणि नंतर आपल्याला बारीक गाळणीने हे पीठ मी गाळून घेतलेलं आहे. अगदी फाईन असं करून घेतलंय मी त्याला. आपण जे 2 बटाटे घेतले होते ते मी इथे उकळून घेतले आहे आणि त्यांच्यावरचे साल काढून घेतलेले आहे. आता आपल्याला यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मी बटाटे कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहे. त्याचप्रमाणे आपण जे 1 वाटी एवढा साबुदाणा घेतला होता तेवढी 1 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्या वाटीच्या हाफ एवढं पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बटाट्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा. अशा प्रकारे मी हे आपले जे बटाटे घेतले होते बॉईल बटाटे मी इथे छान बारीक वाटून घेतलेले आहे. आता हे बॅटर आपण साबुदाण्याचे पीठ तयार करून घेतलं आहे त्याच्यात टाकून घेणार आहोत. आता हे बॅटर आपण साबुदाण्याच्या पिठात टाकून घेतलं आहे. याला छान हलवून एकत्र करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता आता मी इथे सर्व बटाट्यात आणि आपण जे साबुदाण्याचं पीठ घेतलं होतं त्याचा एक छानसा असा गोळा करून घेतलेला आहे. मीठ आणि तिखट आपण जे पिवळं तिखट घेतलं होतं ते टाकून मी छानसा असा गोळा करून घेतलेला आहे. आता मी इथे कढई घेतलेली आहे आणि तळण्यासाठी तेल कढईत टाकून ठेवलं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. नंतर मी इथे सोऱ्या घेतलेला आहे. आपण जे पीठ मळून घेतलं आहे त्याच्यातला थोडासा गोळा मी ह्या सोऱ्यात टाकून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यापासून शेव टाकून घेणार आहोत तेलात. ज्याप्रमाणे आपण बेसनाचे शेव करतो त्याचप्रमाणे आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ टाकून आपण चेक करून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे. आता आपण ज्याप्रमाणे बेसनाची शेव टाकतो त्याचप्रमाणे आपण याच्यात टाकून घेणार आहोत साबुदाण्याची शेव आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे नाहीतर ते कच्चे राहील. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे सर्व तळायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला हिला उलटवायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्या छान अशा कुरकुरीत लागणाऱ्या
आपल्या उपवासाच्या शेव बनून रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हीही नक्की सर्वांनी ट्राय करा ह्या आषाढीला ह्या अशा छान कुरकुरीत अशा शेव. एक शेव मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप क्रंची झालेले आपल्या शेव आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल रेसिपी तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.